उडाली. नाना पटोले आणि संजय राऊत तुमचे मुक्ताफळे रोजच काँग्रेसची उधळत होते. अशा प्रकारे चुकून लागलेली सीट आहे. पण ठीक आहे, पलूस कडेगाव जनतेने तुमचं लीड म्हणजे जागेवरती आणले, ताळावरती आणले, फुग्यातली हवा फोडलेली आहे आणि तुम्हाला जागेवरती आणले आणि सांगली जिल्ह्यामध्ये एकटा जीव सदाशिव केले. काँग्रेसचा आमदार सांगली जिल्ह्यामध्ये 1, कोल्हापूर 0, सातारा 0, ही आपली अवस्था आहे. त्यामुळे मला वाटतं हे राष्ट्राचे नेते म्हणजे कोणतरी तुमचेच कार्यकर्ते म्हणायचे, हे बाबा राष्ट्रीय नेते आहेत, महाराष्ट्राचे नेते आहेत. विश्वजित कदम ते गोव्याच्या मुख्यमंत्र्याला पाडाय गेले. कशाला गोव्याच्या मुख्यमंत्र्याला पाडाय गेला? आपल्या मतदारसंघाच्या 2 सीट्स, तुमच्या व्यतिरिक्त 2 सीट्स आणि तुमची मिळून 3 सीट्स, तर तिन्ही निवडून आणायचे ना. अहो, आपल्या इथे आपल्या सख्या माऊस भावाची सीट निवडून येत नाही आणि तुम्ही गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची सीट का पाडायला जाता? बरं, असो, तुमच्याकडे भरपूर पैसा तुम्ही करत असाल, परंतु आज पलूस कडेगावमध्ये नीरव शांत